सीन झाला माझ्यासोबत तो सीन तुम्हाला सांगतो. मी आतमध्ये एंट्री मारत होतो तेवढ्यात मला बाहेर काढलं, कारण की मित्रांनो आमच्यासोबत एक सीन झालेला आहे. चेकिंग करता करता बड्यानी वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निघाच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे दुसरा. सो डे 2 निमित्त मस्तपैकी तयार वगैरे रेडी वगैरे झालेलो आहे. मस्त हे बघा, मस्त तयार वगैरे झालेलो आहे. सर्व तयार वगैरे झालेले आहेत. आणि आता आम्ही निघालो आहे खाली. नाश्ता वगैरे आमचा झाला आहे. आम्ही काहीतरी वस्तू विसरलो होतो, त्या कारणासाठी आम्ही वरती आलेलो आहे. आणि वरती आल्याच्या नंतर असं समजलं की सूरजला बाथरूमला वगैरे आले, तर त्याला बोललो करून घ्या आणि आपला व्लॉग पण चालू होईल. सो आजचा हा बघा, हा माझा लुक आहे. मस्त कुर्ता वगैरे घातलेला आहे मी, कारण की गोल्डन टेम्पलला वगैरे जायचं आहे. त्याच्या निमित्त झालं तुझं. हा, सो गोल्डन टेम्पलला जायचं आहे, त्यानिमित्त हा लुक मी आता मारलेला आहे. त्यानंतर थोड्या वेळाने परत एकदा माझा लुक चेंज होणार आहे. सो हा बघा, आम्ही आतमध्ये आल्याच्या नंतर असा रूम खूप चांगला होता. आता आम्ही चाललोय तो रूम बघा. रूमची हालत बघा, हे बघा, वाट लावून टाकलेली आहे. कुठं जरी म्हणजे ते बोलतात ना, सोन्याचं घर जरी दिलं ना तरी त्याचे हाल ना कसे होतील कसे नाही ते सांगता येत नाही असं. सो हे बघा, बड्याने एक मला म्हणजे ते बोलतात ना डिसअपॉइंट केलं, कारण की तो पण कुर्ता घालणार होता, पण त्याची मम्मी बोलते की खालून कापायला लागल, हे करायला लागल, सांगायला पाहिजे त्यासाठी त्याने हे घातलंय. सो हे बघा, बड्याचा हा लुक आहे. काय नाही, मुंबई सारखंच लुक आहे. आणि हा बघा 2 वेला बनवे 2 वेला गजमुख. हा महेश, ह्याचा हा ब्रँड आहे. 2 वेला बनवे 2 वेला गजमुख. ह्याचं नाव आहे महेश बंडवे. ह्याच्या भावाचं नाव आहे संदीप बंडवे. आणि ह्याचा भाऊ मूर्तिकार आहे. ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही ना. आणि ह्याच्या म्हणजे मार्केटिंग करायसाठी आम्ही काय पैसे वगैरे घेतले नाही. भाव आहे आपला. हे सूरज ये ना पटापट. सूरजचं पण होत आलेलं आहे. आपण जरा मस्तपैकी हा कसा लुक वाटतो तुम्ही मला मग कमेंट मारू नक्कीच सांगा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने भलताच केलाय राडा. खूप मजा येते ह्या ट्रिपला आल्याच्या नंतर, कारण की ते बोलतात ना मजा येते. नाद केला पण तो वाया नाही गेला, जसं की मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो. नाद केला की वाया नाही गेला. मित्रांनो फायनली आम्ही बॅगा वगैरे सर्व ठेवून झालेलो आहे. आणि आता आम्ही चाललो आमच्या बसमध्ये. सो बसमध्ये जातो आणि तुम्हाला बसमधलं जरा सांगतो सिटिंग पोझिशन कशी आहे कशी नाही ते, कारण की आम्ही जास्त काय अंगावर जवळ घेतलेलं नाही आहे. बड्या ही आपली बस आहे ना, आपण जाऊया आता आतमध्ये आणि बसूया. सो मित्रांनो, आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे. आमची सीटिंग पोझिशन बघा अशा प्रकारे आहे. बड्या खिडकी बंद करायची, अरे थंडी हवा लागेल ना, नीट पाहिजे ना आपल्याला. अरे माहीत पाहिजे. मस्तपैकी बसलो आहे सूरज आणि महेश. हे बघा असे बसले. कोकण वर्सेस कोल्हापूर. आणि बघा ही बाई सो मित्रांनो, हे बघा भैया ड्रेसिंग मारून आलेले आहे इथे. नाही राहू दे, किती करोडोचे माझे हे आणायसाठी नाही USA ला गेली होती. USA ला आहे बघा, खूप महाग आहे, तुम्हाला वाटत असेल ते. हे आणायला इथून आणलेलं आहे. कुठून? हे आपलं प्रॉफिट मार्केट मधून आणलेलं आहे. हा तिथे घालून तुला सांगू नका आपल्याला, तेव्हा खायला म्हणून आणलेलं. ओके मित्रांनो, आम्ही आता चाललोय गोल्डन टेम्पलला. हे बघा मस्तपैकी मयाचं आणि आमचं ठरलं होतं की आम्ही चालत जाणार म्हणून, पण मया पलटला. आता त्याची मी ब्रँडिंग थोडी करणार. हे बघा, अरे हा आम्ही इथे मया बघा बाजूला रिक्षावाले भैया, 2 बार बनवे 2 बार गजमुख.
मूर्तिकार संदीप बनवे, डायरेक्टर महेश बनवे. ठीक आहे. मित्रांनो हे बघा, हे जालनवाला बॅग म्हणून फेमस आहे इकडे. सो हे जालनवाला बॅग गार्डन सारखं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे असं गार्डन आहे. इथं आम्ही आता एक 5-10 मिनिटासाठी थांबणार आहे. सर्व जमणार आहे आणि त्यानंतर गोल्डन टेम्पलला जायचं आहे. इथे जालियनवाला बागमध्ये आलेलो आहे आणि इथे जरा बघा पोरांचा फोटो शूट चालू आहे. बघा, आणि फोटोग्राफर आहे नितेश पवार. हा बघा, हा चांगले फोटो काढतो. सो त्याला आम्ही फोटो काढायसाठी ठेवलेला आहे आणि आमचा फोटो वगैरे काढून झालेला आहे. तुम्हाला जर बघायचे असेल तर माझ्या इंस्टा पेजला फॉलो करा, तर तुम्हाला माझे फोटो दिसतील इकडचे मनालीचे. मित्रांनो आम्ही आहे जालियनवाला बागमध्ये आणि इकडे जे बोलतात ना म्हणजे भगतसिंग वगैरेंची काय युद्ध वगैरे झाले होते, तर त्याच्यामध्ये भगतसिंगला इंग्रजांनी गोळ्या वगैरे मारले होतं, तर ते आम्ही लोकांनी बघायला आलेलो आहे. आणि हे बघा इकडे असं ते व्हाईट कलरचे पॅच आहेत ना, इथे पण तुम्हाला एक मिनिट, हे बघा इथे पूर्ण हिस्ट्री लिहिलेली आहे. तुम्ही पॉज करून पण व्हिडिओ स्टॉप करून पण बघू शकता, वाचू शकता. आणि तुम्हाला पुढे दाखवतो. हे बघा, हे बॉक्स जे बनले आहेत ना व्हाईट कलरमध्ये, ह्या गोळ्यांचे निशाण आहेत. ते त्यांनी अजूनपर्यंत कायम ठेवलेले आहेत, जेणेकरून पर्यटक येतील त्यांना बघण्यासाठी. हे बघा व्हाईटवाले बॉक्स तुम्ही बघताय ना, ते सर्व गोळ्यांचे निशाणे आहेत. हे बघा, इथून इथपर्यंत. मित्रांनो हे बघा, आम्ही आता गोल्डन टेम्पलसाठी एंट्री मारतोय. तुम्हाला पुढे हे बघा दिसत असेल गोल्ड कलरचं ते गोल्डन टेम्पल आहे. आम्ही रुमाल वगैरे सर्व बांधलेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात आतमध्ये एंट्री मारणार आहे. त्यासाठी रुमाल इकडे कंपल्सरी आहे. रुमाल शिवाय आतमध्ये एंट्री अजिबात नाही आहे इकडे. सो हे बघा कसं वाटतं हा रुमाल, तुम्ही मला नक्कीच सांगा. पर्सनल भेटून सांगा कमेंटमध्ये. कोण बोलत तर नाही, पण तरी पण पर्सनल भेटून सांगा. ओके मित्रांनो, आम्ही लोक आलेलो आहे आतमध्ये म्हणजे आता एंट्री मारतो आतमध्ये. पूर्ण आतमध्ये नाही आलोय, थोडंसंच आतमध्ये आलोय. हे बघा इकडचा माहोल तुम्ही बघू शकता कसा आहे कसं नाही ते. हे बघा, तुला फोटो काढायचे आहेत, इकडचा फोटो काढायचा असेल तर इथे क्लिक कर. हे बघा, हे आहे गोल्डन टेम्पल. हे म्हणजे हेच आहे नाही, ही वाटतं एंट्री आहे. याच्या आतमध्ये गोल्डन टेम्पल तुम्हाला बघायला भेटेल. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्याच्या नंतर. काय नाही सध्या तरी मला कशी काय वाईब म्हणजे अशी वाटत नाही आहे जास्त. थोडं जशी नॉर्मली मंदिरात गर्दी असते तशीच गर्दी इथे बघायला भेटते. सीन झाला माझ्यासोबत, तो सीन तुम्हाला सांगतो. मी आतमध्ये एंट्री मारत होतो तेवढ्यात मला बाहेर काढलं, कारण की मायका स्पीकर आहे म्हणून. सो मला बोललेत की 26 नंबरच्या इकडे हा स्पीकर जमा करून ये, त्याशिवाय तुला एंट्री आतमध्ये देणार नाही. मग मी त्यांना विचारलं मोबाईलला अलाउड आहे ना, तर ते बोलले की मोबाईलला अलाउड आहे, बट हा तू स्पीकर घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी मी आलो ठेवायला. तर श्वेता वगैरे तिकडे थांबले माझ्यासाठी. मला बोलले की तू स्पीकर देऊन ये, आम्ही लोक थांबतो इथे. आता मी इथे 26 नंबर शोधतोय. 14 तर इथे आहे, 13, 14 वगैरे तर आहेच इथे. 26 नंबर कुठे आहे तो बघतोय मी, आणि आधी हा स्पीकर घेऊन टाकतो. फायनली माझी बॅग पण मी देऊन टाकतो ह्यांच्याकडे. इथे ह्यांनी ठेवलेली आहे बॅग वगैरे सर्व. हे बघा माझी, ठीक आहे.
अंदर जाके वीडियो नहीं बनानी। मेरे वीडियो नहीं, खाली बैग रखने के लिए, अंदर अलाउड नहीं है ना वीडियो हाँ वीडियो में खाली फोटो वगैरह ठीक है फोटो खींचे। ओके थैंक यू। टोकन ले लो। अरे हाँ टोकन सॉरी टोकन नहीं दिया। देते हैं ना 1 मिनट टोकन तो वो एक कर पैसे वगैरह नहीं है इसमें। थैंक यू। पैसे वगैरह तो कुछ नहीं है, लेकिन तभी भी पॉकेट है उसके अंदर, पॉकेट वगैरह सब है, चलेगा ना। ओके नशीब टोकनचं लक्षात आलं। थँक्यू सो फायनली मित्रांनो टोकन वगैरे भेटलेलं आहे। आपण आता जाऊया आतमध्ये, आणि ऐकलात ना तुम्ही मोबाईल वगैरेला अलाउड नाही आहे आतमध्ये, जे काय आहे ते बाहेरच मोबाईलची हद्द आहे, त्यापुढे आपण मोबाईल जास्त यूज करू शकत नाही। सो फोटो वगैरे तुम्हाला बघायचे असेल तर मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा, तर तुम्हाला बघायला भेटतील फोटो वगैरे। फायनली आमचं पाय पडून झालेलं आहे, आम्ही बाहेर आलेलो आहे, आता चाललेलो आहे। तुम्हाला मगाशी दाखवत होतो मी कुठल्या गोष्टीसाठी मला बाहेर काढलं होतं, तेच गोष्ट मी घ्यायला चाललो आहे। स्पीकर आणि चप्पल वगैरे पण ठेवलेलं आहे, आणि इथे बघूया जरा इथे काय आहे ते। काय नाही, इथे सर्व माणसं अशी वाकून बघत होते ना, तर मला वाटलं काहीतरी आहे वाटतं। स्वतः जाऊया स्पीकर घ्यायला, आणि चप्पल पण घ्यायचे, तर बड्या वगैरे गेले चप्पल घ्यायला, तोपर्यंत मी त्या चाललो आहे स्पीकर घ्यायला। हा आहे बघा, गाडी वगैरे उचलत आहेत मुंबईसारखेच। स्वतः आमचं झालंय, पाय वगैरे सर्व पडून आलेलो आहे। आता आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला। स्वतः गाडी बघतो मित्रांनो, आम्ही आता वाघा बॉर्डरवर पोहोचलेलो आहे। थोडा माझा घसा आहे ना, वाट लागणार आहे वाटतं घशाची, मनालीला जाता स्वतः वाळवा बॉर्डरवर आलेलो आहे, आणि आता आम्ही चाललो आतमध्ये। माया हां ह्याचं जरा ऐकून घ्या। तर माझ्यासाठी मी थांबलो होतो, कारण की सर्व गेलेत पुढे, माझ्या जरा बॅग वगैरे सर्वांचा सेट करत होता, त्या कारणामुळे आम्ही दोघं पाठी राहिलो, बाकी सर्व पुढे गेलेले आहेत। सो आता पुढे आतमध्ये गेल्याच्या नंतर समजेल आपल्याला काय सीन आहे काय नाही तो, ठीक आहे चला। फायनली मित्रांनो आम्ही आता आतमध्ये एंट्री मारतोय। सूरज आणि बऱ्या त्या लाईनीला गेलेत, आम्ही दोघं ह्या लाईनीला आलोय। कमी होतो दोघं म्हणजे कोण सांग, 2 वेळा महेश 2 वेळा बनवे। मित्रांनो आमच्यासोबत एक सीन झालेला आहे, चेकिंग करता बड्याला आम्ही लोक बोललो होतो की सोबत बॅग नको घेऊ साईड बॅग, तरी पण त्यांनी घेतली आणि कटर
आम्ही आता बसलो जेवायला, कारण की मोबाईल डेट झाला होता. सो तुम्ही बघितलं असेल की किती भारी मजा केली ती वाघा बॉर्डरला. आणि आता जरा जेवतोय, कारण की आम्हाला आता रात्री जायचं आहे मनालीला. सो मी एकटाच नाही, हे बघा सर्व जेवतात आहेत. माया हे हात दाखवा ना. हां. सूरज, माया आणि सूरज व्हेजवाले, बाकी आम्ही लोक नॉनव्हेजवाले. हे बघा. तर मित्रांनो, जेवण तरी भारीच, एक नंबर आहे जेवण, त्याबद्दल काय हे सांगता नाही. पण इकडची थंडी ना भरपूर आहे. आम्ही इथपर्यंत थंडी सहन करू शकतो. त्या पुढे आता माया, त्या पुढे आता तू बोल, त्या पुढे जर थंडी लागली तर. म्हणजे खूप आहे मित्रांनो, तुम्ही कधी आलात नेक्स्ट टाईम तर खूप खूप पुढे येऊन या गरमी ते जेवते भेटून